लक्ष्य नितीन काळेन 35 धावा किती लवकर होत आहेत या ऐकूया दुसऱ्या साइडे आमचे साथी समालोचक नितीन काळेंना. धन्यवाद बाळू. 35 धावांचं लक्ष्य. तत्पूर्वी आम्ही विनंती करतो गावदेवी कोपर संघाचे संगणक घ्यायचे नाणेफेकीसाठी. गावदेवी कोपर आणि मॉर्निंग दोन्ही संघाचे संगणक घ्यायचे. उमेश जाधव यायचे नाणेफेकीसाठी आणि कोपर संघाचे संगणक गावदेवी कोपर संघाचे संगणक. दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना बघतोय. महेश म्हात्रे यांच्या शुभ हरेश म्हात्रे यांच्या शुभास आम्ही नाणेफेकी करतोय. हरेश म्हात्रे दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत. मॉर्निंग संघ टॉस विने. मॉर्निंग संघ टॉस विने. यानंतर सामना येतो म्हणजे गावदेवी कोपर वर्सेस मॉर्निंग. मॉर्निंग संघ टॉस विने. सेकंडला फलंदाज निलेश. 9 सेकंडला आशिष. नक्कीच मॉर्निंग संघ आपला निर्णय कळवायचा. उमेश लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मॉर्निंग संघाने म्हणजे फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गावदेवी कोपर संघाला. यानंतरचा सामना तर या सामन्याकडे आपण वळूया. 35 धावांचं लक्ष येते म्हणजे सांज मोर्या संघ समोर. याही सांता चेंडू हलक्यात खेळ करतोय. चेंडू ट्रावल होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेने आपलं खातो करतोय तो म्हणजे निलेश. सेकंडला फलंदाज येतोय आशिष. सेकंडला फलंदाज आशिष. ऑस्ट्रेलियन कॅप्स आपण त्याच्या डोक्यावर बघू शकतो भाऊ. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 5. 35चं टार्गेट आहे भाऊ. हळूहळू आपण प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागली भाऊ आता. कारण की अजून एक स्टँड सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध केला जाणार आहे आता. गोलंदाज आपण बघतोय गोलंदाज कुणाल चौकार लागतोय. यावेळेस मात्र रिवाजचा वापर. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आशिषच्या बॅटमधनं. धावसंख्या 9. तिसरा चौकार मारला तर हरीश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आहे. क्या बात आहे. नामदेव स्मृती चषक सन 2016 एक जबरदस्त आयोजन आणि स्पर्धा आपण घर बसले सुद्धा युट्यूबवर लाईव्ह बघू शकता. डेन केबल नेटवर्क 191 या चॅनेलवरती. एक धाव इथं पूर्ण करतोय. ही स्पर्धा आपण युट्यूबवर सुद्धा बघू शकता. GTC महेश वैले युट्यूबवर जाऊन फक्त आपल्या नामदेव स्मृती चषक 2016 टाकायचे. यावेळेस मात्र निलेशचा क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. इकडे धाव संख्या वाढते. धाव संख्या देते 11 धावा धापलकर. 1 to go. धावसंख्या 11. यावेळेस मात्र आशिषने खेळून काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मिळते. षटक समाप्त होते. पहिल्या षटका समाप्तीनंतर सांज मोर्या संघाची धावसंख्या ती 12. अजूनही 23 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू. चेंडू बाळू. अजूनही 23 धावांची गरज आहे म्हणजे सांज मोर्या संघाला. कारण फलंदाजी बहुत चांगली झाली नाही ती म्हणजे गावदेवी जुनी डोंबिवली संघाची. धावा आल्या नाही.
सुरेश म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक धाव मध्ये एक धाव आपण उद्या क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे बळू. 35चा टार्गेट आणि धावपलका धाव आहेत त्या 13. क्रिकेट मधला अशुभ आकडा बाबू आपण बघतो 13 आणि 17. तर शुभ आकडा 21, कारण की 21 मोदक सुद्धा आपण गंधरायला वाहिले जातात भाऊ. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच नोची खून करतायत. 1+1 2 धावा. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 15. हो आज खऱ्या अर्थाने सामने खूप लवकर झालेत मी म्हणेल. आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे गावदेवी मित्रमंडळ. काल आपण 2 वाजले सर्व स्वयंसेवकांना, तरी भाऊ सर्व आमचे गावदेवी मित्रमंडळाचे स्वयंसेवक सकाळी ते 7:30 वाजता उपस्थित आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत. भावेश यावेळी स्वातंत्र्य राखून करतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. आशिष बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज बाद होते. 15 या धावसंख्येत तो म्हणजे सांच मोर्या संघाचा. आशिष बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज अंकित येतोय. नवीन फलंदाज 35चा टार्गेट आहे भाऊ. धावसंख्या 15. यावेळेस मात्र भाऊ लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंच वाईट चुकून करत आव्हान एक धावमध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 16. फलंदाज इथे बाद होते. अंकित 0वरती बाद होते. धावसंख्या 16. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. नामदेव स्मृती चषक 3 चेंडू आलेले आहेत. सन 2016 आणि क्रीडांगण आम्हाला लाभले ते म्हणजे कैलासवासी सुदाम काना म्हात्रे क्रीडांगण. एक जबरदस्त क्रीडांगण आहे भाऊ. अप्रतिम क्रीडांगण आहे आम्हाला अंडरआर्म क्रिकेटसाठी. आणि ओरमची स्पर्धा सुद्धा झालेली आहे तिथे काही वर्षांपूर्वी. एक सिमेंटची खेळपट्टी सुद्धा पडली तिथे. एक धाव मध्ये 4 चेंडू आलेले आहेत. धावसंख्या ती 17. पंच वाईट चिकून करतायत. एक धाव मध्ये धावसंख्या 1 ने वाढती. धावसंख्या ती 18. 35चं टार्गेट आहे. धावसंख्या 18. यावेळेस मात्र यष्टिरक्षक बीट होतोय. चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 22. क्या बात आहे. अक्षय सुद्धा मला वाटतं कमबॅक करतात संघामध्ये. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी. गुड शॉट. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या ती 26. भाऊ अजूनही 9 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती योगेश जुईकर साहेबांचं सुद्धा आगमन होते. त्यांचेही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. नामदेव स्मृती चषक सन 2016 वर्ष 5वे. एक जबरदस्त आणि देखणं आयोजन. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा ही स्पर्धा आपण बघतोय. घर बसल्या आपण ही स्पर्धा आपण विचार केला तर भाऊ वडील डेन केबल नेटवर्क 191 या चॅनलवर आपण बघू शकता. यूट्यूबवर सुद्धा ही स्पर्धा बघू शकता. GTC फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. नामदेव स्मृती चषक सन 2016 आणि ही स्पर्धा आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता यूट्यूबवरती. जसं आमचे बँजो बदक आकाश देवकर. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. पंच 9ची खून करतायत. 2 धावा मिळते तिथे.
दोन्ही धावसंघ अर्धे धावसंख्या होती 28. 7 धावांची अजून गरज आहे आणि आमच्या स्पर्धेची आपण 28 धावा झालेल्या आहेत. ही स्पर्धा आपण बघतोय नामदेव स्मृती चषक. यावेळेस मात्र नो चेस खून आणि चेंडू सीमा पार. या स्पर्धेचे आमचे प्रेरणास्थान आहेत ते म्हणजे रमेश दादा म्हात्रे. गेले 25 वर्ष आपण बघतो भाऊ नगरसेवक पदी प्रभाग क्रमांक 65. या स्पर्धेचे आयोजक आहेत मनोज रमेश म्हात्रे, प्रवीण रमेश म्हात्रे, विशाल रमेश म्हात्रे आणि गावदेवी मित्रमंडळाचं खूप सहकार्य बळू या स्पर्धेसाठी. कारण की सर्व स्वयंसेवक पदी अधिकारी खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. खरंच त्यांचे मी कौतुक करतो माझ्याकडनं. यावेळेस मात्र इथे सामना इथे जिंकलाय तो म्हणजे सांच मोरिया संघाने भाऊ पाटील. चला मॉर्निंग संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे रोहन. मॅन ऑफ द मॅच रोहन यायचे.